चला तर मी कल्पना माझ्या YouTube चॅनलवर तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत। पाहताच तुम्हाला लक्षात आले असेल अगदी छान कुरकुरीत खुसखुशीत पापड। अगदी नवीन पद्धत आहे। नेहमी तर आपण पापड बनवतोच, पण त्यामधलाच अगदी भन्नाट आणि ह्यावर्षी आपण नवीन पद्धतीने पापड बनवलेले आहेत, जे की सहज कोणालाही फटाफट पापड बनवता येतात। त्यासाठी काय साहित्य लागणार आहे पाहूया। आता ह्या ठिकाणी आपण काही अर्धा किलो इतके आपण हे बटाटे घेतलेले आहेत। ते आता आपल्याला कुकरमध्ये उकळायला ठेवायचे। जसं आपण नेहमी उकळायला ठेवतो, पाणी टाकून स्वच्छ धुवून घ्यायचे। धुवून घेतल्यानंतर पाणी टाकून आपण 3 शिट्ट्या करून घेणार आहोत। 3 शिट्ट्या झाल्यानंतर ह्या ठिकाणी आपण कुकर खाली काढून घेतलेला आहे आणि आपल्याला आता वरची साल काढून घ्यायचं आहे। हे अर्धा किलो बटाटे आहे, त्यामध्ये मी अर्धे घेतलेले आहे। अर्ध्यावरची आपण साल काढून घेतलेली आहे आणि ती छोट्या खिसणीने आपण सुरुवातीला खिसून घेणार आहोत। जेव्हा उन्हाळ्याची वाळवणीची आपण कामं करतो त्यावेळेस जेव्हा आपण बटाटे उकडतो त्यावेळेस छोट्याच खिसणीने खिसून घ्या। मोठ्या खिसणीने किंवा मॅशरने घेतलं तर पापड किंवा चकल्या जेव्हा आपण बनवतो ते व्यवस्थित होत नाहीत, त्यामुळे छोट्याच खिसणीच्या सहाय्याने आपण हे खिसून घेत आहोत। खूप लवकर खिसलं जातं। आता ह्या ठिकाणी आपला बटाटा तो आहे खिसून झालेला आहे। बटाटा खिसून झाले की आपल्याला पुढची तयारी करायची आहे। गॅसवरती कढई ठेवलेली आहे। कढई छान गरम झाली की आपल्याला 1 वाटी आपण ह्या ठिकाणी साबुदाणा घेतलेला आहे आणि चांगला साबुदाणा फुलेपर्यंत आपल्याला हा भाजून घ्यायचा आहे। जास्त म्हणजे कलर बदलेपर्यंत नाही, फक्त हा थोडासा फुलला की आपण ह्या ठिकाणी झालेला आहे। गॅस बंद करणार, आपण एका प्लेट मध्ये काढून घेतलेला आहे। साबुदाणा व्यवस्थित आपला भाजून झालेला आहे। त्याशिवाय मिक्सरला आपल्याला बंद करायचं आहे। गॅस बंद केल्यानंतर 5 मिनिट आपण कढईतच ठेवणार। बगर घेतलेली आहे, स्वच्छ करून घेतलेली बगर आहे। आता मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून आपल्याला त्याची एकदम छान ग्राइंड अशी आपल्याला पावडर बनवून घ्यायची आहे। आता ह्या ठिकाणी बगर आपण मिक्सरला काढलेली आहे, पाहू शकता अगदी छान आपलं ह्याचं वाटण तयार झालेलं आहे। आता जी बटाट्याची साल काढून घेतली होती त्यामध्ये आपण सुरुवातीला जी बगर काढलेली आहे ती टाकून दिलेली आहे आणि साबुदाणा आपण 1 वाटी घेतला, तो थंड झालेला आहे। ते सुद्धा आता आपल्याला मिक्सरला काढून घ्यायचं आहे। मिक्सरला काढल्यानंतर आपण एकदम टाकणार नाही, ते आपल्याला चाळून टाकायचं, कारण साबुदाणा पूर्ण बारीक होत नाही, थोडे थोडे अगदी कण राहतातच, त्यामुळे आपल्याला हे आवर्जून चाळूनच घ्यायचं आहे। आता ह्या ठिकाणी चाळणी घेतलेली आहे, चाळणीमध्ये आपण साबुदाणा टाकलेला आहे। जो चाळणीवरती साबुदाणा शिल्लक राहतो किंवा खाली गळत नाही ते आपण आणखीन एक वेळेस मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून थोडंसं फिरवून घेणार आहोत आणखीन। हे पहा इतका आता शिल्लक राहिलेला आहे। जे शिल्लक राहिले ते आपल्याला आणखीन एक वेळेस मिक्सरला फिरवून घ्यायचे। ते सुद्धा आपण चाळून घेणार आहोत। जेव्हा थोडंसं शिल्लक राहतं ते आपल्याला साबुदाण्यामध्ये किंवा कुठल्याही पदार्थात टाकून दिलं तरी चालते। आता पूर्ण चाळून झालेला आहे, बिलकुल ह्या ठिकाणी शिल्लक साबुदाणा राहिलेला नाही। साबुदाणा आता ह्या ठिकाणी उपवासाचं सेंदूर आपण टाकून घेतलेला आहे। अर्धा चमचा इतका आपण सेंदूर टाकलाय, बाकी आपण ह्यात काही मिक्स करणार नाही। हवं तर तुम्हाला ह्या ठिकाणी हिरवी मिरची ठेचून टाकलं तरी चालते किंवा उपवासाचं लाल तिखट टाकलं तरी सुद्धा चालते, जिरे टाकलं तरी चालतात, पण अगदी प्लेन आपण ह्या ठिकाणी पापड बनवलेले आहेत त्यामुळे ह्यात काही मिक्स करणार नाही। फक्त बगर साबुदाणा आणि आपण ह्या ठिकाणी बटाटे घेतलेले आहेत, तितक्याच बटाट्यामध्ये आपण हे मिक्स करून घेणार आहोत। जर पाण्याचा हात लागला, गरज वाटली तर तुम्ही लावू शकता, काहीच फरक पडत नाही। जर खूप घट्टसर वाटलं तर ह्या ठिकाणी थोडंसं पाणी टाकून सुद्धा मळून घेतलं तर चालते। आता इतक्याच बटाट्यामध्ये हे तर माझं मिश्रण एकदम व्यवस्थित मिक्स होणार आहे, थोडंफार पाणी लागू शकते। आता ह्या ठिकाणी भिजवून पीठ झालेलं आहे। भिजवून झाल्यानंतर आपल्याला ह्याचे छोटे मुटके करून घ्यायचे, जसे की आपण नेहमी सांडगे बनवतो त्या पद्धतीने असं आपल्याला हे मुटके बनवायचे आहेत आता, किंवा छोटे गोळे बनवलं तरी सुद्धा चालतात, पण मुटके बनवलं तर आपण लवकर उकडलं जातं म्हणून अशा ह्या पद्धतीने केलेले आहेत। आता सर्वच पिठाचे असे पटापट मुटके बनवून घ्यायचे। ह्या पद्धतीने मुटकी बनवून घेतलेले आहे। चाळणी घेते, चाळणीवरती व्यवस्थित आपल्याला वाफ लागेल ह्या पद्धतीने चाळणीत ठेवून घ्यायचे। बिलकुल एकही थेंब आपण तेल वापरलेलं नाही, कारण वर्षभरासाठी हे पापड टिकतात, त्यामुळे तेल बिलकुल लावायचं नाही। आता इथं आपण ठेवून घेतलं व्यवस्थित की गॅसवरती पातेलं ठेवायचं, त्यामध्ये पाणी टाकून घ्यायचे। पाण्यावरती आपण ही चाळणी ठेवणार आहोत। ह्या पद्धतीनं आपण 15 मिनिटाकरता वाफवून घेतलेलं आहे गॅस मिडियम ठेवून। आता वाफवून घेतल्यानंतर आपल्याला पाहायचे अगदी छान आपले मऊसर असे हे मुटके उकडलेले आहेत, अगदी छान वाफ बसलेली आहे। आता काढी काढून घेऊन आपण ही पॉलिथिन घेतली आहे, त्या पॉलिथिनमध्ये आता हे सर्व मुटके आपल्याला टाकून द्यायचे। अगदी स्वच्छ आपण जेव्हा किराणा आणतो त्यासोबत चाललेली ही पॉलिथिन आहे। आता टाकून घेतल्यानंतर हाताला सुद्धा चटके बसणार नाहीत आणि व्यवस्थित पीठ आपलं तयार होते पापडासाठी, त्यामुळे ही पद्धत आवर्जून करा। आणि इथं आपल्याला 5 ते 7 मिनिट वेळ द्यायचं आहे। अगदी छान जर पीठ मळून घेतलं, मऊसर झालं तर आपले पापड चिरणार नाहीत, त्यामुळे ही पद्धत आवर्जून करा। आता इथे जर हाताला चटके बसत असेल तर असं लाटण्याने केलं तरी सुद्धा चालते, पण आपल्याला कशाही पद्धतीनं करा, पण पीठ अगदी मऊ व्हायला पाहिजे। आता पीठ व्यवस्थित तयार झालेलं आहे। पीठ आपण जे तयार केले ते पॉलिथिनमधून काढून घ्यायचे। जे आपण पातेलं ठेवलेलं होतं गॅसवरती पाणी आहे, त्या पाण्यावरच आपण आता चाळणी ठेवली होती। पाणी बिलकुल आणखी थंड झालेलं नाही, त्यावरतीच आपण आता हे पीठ ठेवून देणार आहोत।
परफेक्ट पीठ बनवून तयार झालेलं आहे. व्यवस्थित मळून घेतल्यामुळं बिलकुल हे पापड बिघडत नाहीत. ह्या पद्धतीनं चाळणीमध्येच आपण पातेल्यावरती ठेवलं आहे. पाणी खाली गरम आहे, वरती झाकण ठेवायचं. एक एक गोळा घेऊन आपण पापड बनवणार आहोत. ह्या ठिकाणी 2 पॉलिथिन घेतलेले आहेत कट करून. त्याला बिलकुल आपण तेल लावलेलं नाही, कारण मध्ये बटाटा असल्यामुळं पापड हे चिकटत नाहीत. आता ह्या ठिकाणी सुरुवातीला आपण प्लेटने प्रेस करून घेतलं आहे, जे की गोल आकार चांगला येईल. जितकं हवं मोठं तितकं हे पापड होतं. तुम्ही एक वेळेस नक्की ट्राय करून पहा. तुम्हाला केल्यानंतर सुद्धा लक्षात येईल की बिलकुल हे पापड मोडत नाहीत किंवा चिकटत नाहीत. सहज कोणालाही बनवता येतात. पाहताच तुम्हाला लक्षात येत असेल, लाटण्यानं आपण जसं उडदाचे पापड लाटतो त्या पद्धतीनं जितकं पातळ तितका पापड हा मोठा होऊ शकतो. आता ह्या पद्धतीनं आपल्याला सर्व पापड बनवून घ्यायचं आहे. योग्य पद्धत आहे. एक वेळेस नक्की ट्राय करा, कारण आपण दरवर्षी वेगळे पापड बनवतोच, पण ह्यावेळेस एक नवीन ट्रिक वापरलेली आहे. त्या पद्धतीने हे पापड बनवलेले आहेत. नेहमी तर आपण पळी पापड बनवतोच, पण अगदी झटपट घरातल्या घरात सावलीला बसून आपण हे पापड, जर आपल्या मदतीला जरी कोणी नसलं तर हे पापड आपण 1 ते 1 तासामध्ये भरपूर असे पापड बनवू शकतो. घरातच मी हे पापड बनवत आहे. टेबलवरती असा एक कापड टाकलेला आहे कॉटनचा, त्यावरती आता आपल्याला हे असं ह्या पद्धतीनं पापड आपल्याला टाकून घ्यायचं आहे. टाकते वेळेसुद्धा बिलकुल चिकटत नाही, खूप लवकर हे पापड निघतात. आता ह्या पद्धतीनं आपण फटाफट सर्व पापड आता बनवून घेऊ, किंवा तुम्ही एकदाच सगळे गोळे बनवून ठेवला तरीसुद्धा चालतात. आता सर्व पापड आता असेच बनवून घेऊ. पापड आपले बनवून झालेले आहेत. तुम्हाला पाहता लक्षात येत असेल, अगदी परफेक्ट आपले पापड बनवून तयार झालेले आहेत. 1 तासाकरता घरात फॅन खाली ठेवून नंतर आपण उन्हामध्ये एखादी पॉलिथिन टाकून किंवा कुठलाही कापड टाकून टाकलं तर 2 दिवस आपण कडकडीत उन्हाला वाळवून घेतलं. वर्षभर ह्या पापडला काहीच होत नाही, कारण आपण तेलाचा एकही थेंब वापरलेला नाही आणि तिपटीने फुलतात. नेहमीपेक्षा वेगळी पद्धत असल्यामुळे तुम्ही एक वेळेस नक्की ट्राय करून पहा. तर कडकडीत उन्हाला आपण 2 दिवसाकरता हे पापड ठेवले होते. इतके छान पापड वाळून सुद्धा झालेले आहेत. आता आपल्याला हे पापड तळून पाहायचं, किती पटी पापड फुलू शकते पहा. अगदी कमीच तेल टाकलेलं आहे तरीसुद्धा पापड अगदी मोठा होतो आणि हलका होतो. तोंडात टाकताच विरघळणारे नवीन पद्धतीचे पापड तुम्हाला हे कसे वाटले नक्की कमेंट करून सांगा. तुम्हाला तोडून सुद्धा दाखवते. अगदी ठिसूळ खुसखुशीत हे पापड बनवून तयार झालेले आहेत. पांढरे शुभ्र अगदी नाजूक आणि खुसखुशीत आपले हे पापड बनवून तयार झालेले आहेत. तुम्हाला हे पापड कसे वाटले नक्की कमेंट करून सांगा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपी सोबत.